आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 5 डिसेंबरला शाळा बंद की सुरू राहणार, तणाव वाढला, संघटना मात्र आंदोलनाला ठाम आहे। 5 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चित नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। शाळा बंद ठेवल्यास मुख्याध्यापक शिक्षकांचे वेतन कपात। राज्यातील विविध शिक्षक मुख्याध्यापक संघटनांनी 5 डिसेंबर रोजी विविध मागण्यांसाठी कडकडीत शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर शिक्षण विभागाने कडक भूमिका घेतली आहे। कोणतीही शाळा बंद राहता कामा नये असा स्पष्ट आदेश माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी काढला असून संबंधित आदेश सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे। त्यामुळे शिक्षक आणि शिक्षण विभागादरम्यानचा तणाव वाढला आहे। महाराष्ट्र राज्य विनवंचित शाळा कृती समिती तसेच इतर शिक्षक संघटनांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। तथापि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याच्या उद्देशाने शिक्षण विभागाने आंदोलनाला थेट विरोध दर्शवला। संघटना ठाम, आंदोलन होणारच। शिक्षक संघटना मात्र मागण्याबाबत ठाम असून शासनाने तातडीने चर्चा करून निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अपरिहार्य असल्याने त्यांनी संकेत दिले आहेत। ह्यामुळे 5 डिसेंबर रोजी शाळा सुरू ठेवण्याचा आदेश विरुद्ध शिक्षकांच्या आंदोलनाचा इरादा अशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे। वेतन कपातीचा आदेश। आदेशात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की विद्यार्थी हित लक्षात घेता राज्यातील कोणतीही शाळा 5 डिसेंबर रोजी बंद राहणार नाही। जिल्हा स्तरावर सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी। तसेच जर कोणतीही शाळा 5 डिसेंबर रोजी बंद ठेवली गेली तर त्या शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 1 दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले आहेत। अधिवेशनाबाबत महत्त्वपूर्ण अपडेट दुसरी पाहूया। अजून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। दुसरी अपडेट पाहूया। अधिवेशन 7 दिवसाचे शनिवारी रविवारी कामकाज। नागपूर हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला होणार। सुरुवात 14 डिसेंबरला वाजणार। सूप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट। राज्य मंत्रिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून नागपुरात सुरू होणार असून 14 डिसेंबरपर्यंत चालेल। अधिवेशन सुरू झाल्यापासून 7व्या दिवशी म्हणजे अधिवेशनाचे सूप वाजेल। शनिवारी दिनांक 13 आणि रविवारी 14 कामकाज होईल। राज्यात सध्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे वारे वाहत असल्याने अधिवेशन आटोपते घेण्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे एकमत झाल्याचे दिसले। नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमुळे अनेक वेळा पुढे ढकलली लागलेली विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक बुधवारी विधान भवनात पार पडली। या बैठकीत विधानसभा आणि विधान परिषदेतील कामकाजाचा कालावधी निश्चित करण्यात आला। अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सन 2025-26 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या जातील। राहुरीचे आमदार आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव कार्डिले यांच्या निधनाबद्दल पहिल्याच दिवशी शोक प्रस्ताव मांडला जाईल। शिवाय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे प्रस्ताव तसेच महत्त्वाचे विधेयक अधिवेशनात मंजुरीसाठी मांडण्यात येतील।